श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, कल्पना करा, तुम्ही देवाकडे काहीतरी मागत आहात. एक देव तुमच्या साध्या प्रार्थनेने देखील प्रसन्न होतो. तुम्हाला पाहिजे ते लगेच देतो, परिणाम काहीही असो. आणि दुसरा देव तुमच्या भक्तीकडे पाहत असला तरी वरदान देण्यापूर्वी अनेक तास नव्हे तर अनेक दिवस विचार करतो. एकाच देवलोकात राहूनही भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्या वरदान देण्याच्या पद्धतीत एवढा मोठा फरक का आहे? एकाचा आशीर्वाद तात्काळ मिळतो तर दुसऱ्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अधीर व्हावे लागते. यामागे केवळ धार्मिक नाही तर जीवन जगण्याचे गूढ तत्वज्ञान दडलेले आहे. भगवान शिवाला भोळा शंकर का म्हणतात? कारण त्यांचे हृदय एका लहान मुलासारखे आहे. एकदा एका भक्ताने त्यांच्यासाठी तीव्र तपश्चर्या केली. त्याला त्यांनी त्वरित वरदान दिले, ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो जळून भस्म होईल. तुम्हाला काय वाटेल? म्हणजे तो भक्त भस्मासूर? त्या वराचा गैरवापर करून चक्क भगवान शिवालाच त्या वराच्या ताकदीने भस्म करू पाहतो. संदेश: कारण शिव तात्काळ वर देतात कारण त्यांना फक्त तुमची भक्ती दिसते. ते तुमच्या मनात दडलेली स्वार्थ भावना किंवा गरज पाहत नाहीत. ते देणे हे कर्तव्यच मानतात. परिणाम व्यवस्थापित करणे नव्हे, ही त्यांची अगाध करुणा आहे. परंतु या कृपेचा वापर चांगल्या कामासाठी होईलच याची खात्रीच नसते. आता भगवान विष्णूंचे उदाहरण पाहू. विष्णूला जगाचा पालक किंवा मॅनेजर, व्यवस्थापक म्हणतात. जर व्यवस्थापकाने कोणत्याही परिणामाचा विचार न करता लगेच कर्मचाऱ्याला हवे ते दिले तर कंपनी चालेल का? नाही. फरक: जेव्हा भक्त भगवान विष्णूंची आराधना करतो तेव्हा विष्णू फक्त भक्ती पाहत नाहीत, तर ते पाहतात या वरदानाचा संपूर्ण सृष्टीवर काय परिणाम होईल. उदाहरण: प्रल्हादला विष्णूने वरदान दिले, पण ते वरदान प्रल्हादच्या सक्त निष्ठेवर, धर्मपालनावर आधारित होते. ते असे वरदान नव्हते की सृष्टीचे चक्रच बिघडेल. विष्णूंचे वरदान हे एक संतुलन म्हणजे बॅलन्स असते, ज्यामध्ये भक्ताचे कल्याण आणि जगाची व्यवस्था म्हणजे ऑर्डर दोन्हीही राखले जाते. निष्कर्ष: भगवान शिव भावनेने वर देतात तर विष्णू नियमांनी वर देतात. अंतिम सत्य: दोघांचेही महत्त्व. मग प्रश्न हा आहे की या दोघांपैकी कोण श्रेष्ठ? उत्तर सोपे आहे, दोघेही. रोमांचक सत्य: जेव्हा शिवाने भावनिक होऊन भस्मासुराला वरदान दिले आणि जे संकट निर्माण झाले तेव्हा ते संकट निवारण्यासाठी कोण आले? भगवान विष्णू. विष्णूंनीच मोहिनी रूप घेऊन भस्मासुराला त्याच्याच वरामुळे नष्ट केले. आयुष्यातील बोध: शिव आपल्याला मनाची इच्छा आणि त्वरित कृपेची शक्ती दाखवतात, तर विष्णू आपल्याला त्या शक्तीचा योग्य वापर कसा करायचा आणि जगात संतुलन कसे राखायचे हेच शिकवतात. तुम्हाला शिवाची कृपा त्वरित हवी आहे की विष्णूंचा विचारपूर्वक दिलेला आशीर्वाद? कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या.
तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।